भाऊराव, तुम्हाला उगा शिक्षण महर्षी म्हणत नाहीत. तुम्ही गोरगरीब पोरांसाठी लय राबलायसा. त्यांना चांगलं आणि फुकट शिक्षण मिळावं म्हणून किती जणांच्या विरोधात गेलाय तुम्ही. हे सगळ्यांनीच बघितलंय. तुमच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे बघा. सगळ्यांनीच तुमचा आदर्श घ्यावा म्हणून आमची संस्था तुम्हाला यंदाचा गुरुवर्य पुरस्कार देऊ इच्छित्या. आणि या पुरस्काराचं स्वरूप स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1,00,000 रुपये रोख असा आहे. तेव्हा ह्यो पुरस्कार तुम्ही स्वीकारावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. हो. येत्या सोमवारी पुरस्कार सोहळा. अयो, 1,00,000? नाही. काय काय अगं काय करायलास काय? बाजार अगं काय दीपे, चक्क तू चहा संग बिस्किट द्याल्यास? हो, का द्यायला ती पण बघा की. बाहेर लय महत्वाची माणसं आल्यात. पैसे देणार आहेत. पैसे पैसे देणार आहेत? होय. पण कशाला कशाला देणार आहेत? हो, आपल्या भाऊसने पुरस्कार देणार आहेत. आणि ती काय सन्मान चिन्ह आणि त्याच्या बरोबर 1,00,000 रुपये देणार आहेत. 1,00,000 रुपये? होय. उठ उठ उठ, इकडे, इकडे. ही काय एवढीशी बिस्किट द्यायला? एक पण बिस्किट शिल्लक ठेवाय नाही. सगळा डबा मोकळा करून टाकतो आता. अहो, काय करायलायसा? 1,00,000 रुपये देणार म्हणून काय बिस्किट खायला घालून मारतासा का त्या माणसासनी? काय माणूस आहे बाबा तुला? दीपे, 1,00,000 रुपये? होय. ऐकू, एवढ्या पैशाचं काय करायचं या विचारानच माझ्या अंगावर काटायला लागलाय बघा. सांग की, सांग सांग काय काय करायचं? मी की नाही सगळ्यात पहिला एक साडी घेणार बघा. त्या चौकातल्या दुकानात सारखं बाहेरनं बाहेर यायला लागते. मला वाईट वाटते. आता दुकानात पण जायला मिळेल का नाही? एक कशाला, 4 साड्या घे. 3 माझ्याकडनं. खरंच होय? नाही तर का? तुम्हाला पण 2 टी-शर्ट घेऊया. ब्रँडेड घेऊया. ही साधी मला नाही आवडत. आणि अथर्व? अथर्वला 2 ड्रेस घेऊया. आणि बाई सगळ्यात पहिला आपल्या खोलीत एसी बसूया. मला लय गरम होते. होय होय, नाही बसूया, इथे बसूया. पण ते ना मला की नाही 4 लोकांची देणी द्यायच्यात का उधारी, ते देऊन टाकतो की. म्हणजे कसं हायच का तुमचं? कसं वाटतंय की ते सारखं ह्याच्याकडनं घेऊन त्याला द्या, त्याच्याकडनं घेऊन याला द्या. एकदा डोक्यात ताप निघून जाते काय. तसं पण बघा, आता भाऊंचे पैसे आले, पहिल्यांदा उधारी देऊन टाकतो. म्हणजे मग हे काय, पैसे हातात यायच्या आधीच तुम्ही स्वप्न रंगवायला लागलात होय? भाऊंना ओळखत नसल्यागत काय करताय तुम्ही? तुला माहितीये ना, भाऊ पुरस्काराचे पैसे केव्हा घेतात का? हेच तर त्यांचं पटत नाही मला. हल्ली तर त्यांच्या आदर्शवादाचं राग यायला लागलाय मला. केतन, नाही तर काय, साधारण कदा आयुष्यभर तत्व नाचवत बसायचं आहे. कधी तर घरचा विचार करा म्हणावतच नाही. ते कसला विचार करतात? हे तर लाईट बिल थकले. वडिलोपार्जित एवढं मोठं घर आहे, त्याचा 4 वर्ष झालं घर फाळा थटलाय. तो किराणा दुकानदार, त्याची उधारी हायच, येता जाता बोंबलत असतोय. त्याच्या पुढे तोंड लपवून यायला लागते. पण ह्या सगळ्याचा त्यांना काही विचार नाही. दीपा, या सगळ्याची जबाबदारी आपली आहे. तुम्ही यासाठी भाऊंच्या पैशावर कशापायी अवलंबून राहताय?
अरे आधी आपल्या माणसाचा मोठेपणा आपण ओळखायला पाहिजे. त्याचा वारसा कसा पुढे भाऊंचा नेता आणि येईल. पप्पांचा वारसा पुढे न्यायला तुझी लाडकी लेख आहे की, त्याला मी कशाला पाहिजे? नाही तसं पण हे सगळं घर तीच सांभाळतं ना व. मी काय करतच नाही. हे बघ आई, ते वारसा बिरसा पुढे नेण्यात काय मला इंटरेस्ट नाही. भाऊंनी पुरस्काराचे पैसे घ्यायला पाहिजेत एवढंच आमचं मत. खरं तर तुम्ही पुरस्कार देण्यासाठी माझा विचार केलाय, हीच माझ्यासाठी लई मोठी गोष्ट आहे. हे स्मृतिचिन्ह आणि मानपत्र मी स्वीकारतो, पण रक्कम आहे की नाही ती तुम्ही आपल्या आदिवासी आणि अनाथ पोरांच्या शिक्षणासाठी देणगी म्हणून द्या. कसं आहे, ही लेकरं शिकली म्हणजे मला पुरस्कार मिळाल्यासारखाच आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. सत्काराच्या दिवशी तुमच्या शाळेला 1,00,000 रुपये देणगी दिली जाईल. बर, आणि ठिकाणाने वेळ कळवतो तुम्हाला. येतो आम्ही. केलं का मनासारखं? हातात आलेली लक्ष्मीला थडली ना? लाथाडली नाही, सन्मार्गी लावल्या. अहो भाऊ, कवा तर स्वतःचं घर मार्गी लावायचा पण विचार करा की. जरा प्रॅक्टिकली विचार करा भाऊ. लाईट बिल भरायचंय अजून, 4 वर्षाचा प्रॉपर्टी टॅक्स थकलाय, घराला कधी पण टाळं लागेल अशी गत आहे. आणि तुम्ही असा चालू झालेला पैसा उधळून टाका. हे पहा, या कुठल्याही पैशावर माझा नैतिक अधिकार नव्हताच. आणि बघा, आयुष्यात कोणती गोष्ट मिळावी म्हणून असल्या अपेक्षेने मी कुठली गोष्ट केलेली नाही. नाही, तो पैसा मी नाही स्वीकारू शकत. तुम्हाला महानपणाचे डोहाळे लागलेत ना? लोकांना दोन्ही हाताने वाटताय पण घरचा विचार करणार नाही. नुसते आपल्या आदर्शन तत्व काय दिलं तुमच्या आदर्शन तत्वांनी? मान दिला. काय चुलीत घालायचा का तुमचा मान? दीपा, काय बोलते? खरं तेच बोलते मी. घरात खायची बोंबा बंब आणि आदर्शन तत्व. आता काय तुमचे आदर्शन तत्व एकमेकात बुडवून खावी का? तोंडी लावायला मान हायच. आणि आता काय, गल्लीतले 4 टाडके गोळा होतील आणि तुम्हाला महात्मा म्हणायला लागतीलच. दीपा,